आता वडिलाचं नाव सांगू का तिकडलं सांगू? सांगा ना वडिलांचं नाव. वडिलाचं नाव जोशीदप्पा शॉप्पा कांबळे. वडिलाचं नाव कांबळे आडनाव आहे तुमचं. आई आईचं भाईगिरताबाई. वडील काय करायचे आपले? वडील काय नाही, आपलं दुकानावर आडतीच्या दुकानात. आडाचं दुकान होतं मोठं. तुमचं शिक्षण वगैरे झालेलं आहे का? माझं काय शिक्षण नाही. अच्छा. मग लहानपण तुमचं कसं ते जायचं तिथं, म्हणजे काय तुमचे असायचं सणवार? घरातलं सण घरात काय करायचे. माझं ते मी शिक्षणाला शाळेला गेले नाही गेली शाळेत? नाही. वडील हे करायचे पैसे आजकाल शिक्षण झाले पण पाहिजे करायचं. मला शिक्षणच करावं वाटतं. अच्छा. म्हणजे माझ्या मुली बहिणी शिकल्या. एक मॅट्रिक झाली, एक मॅट्रिकच्या पुढे गेली माझ्या लहान बहिणी. अच्छा. भाऊ वगैरे काय करतात आपले? भाऊ होते ती काही, ती पण असे शेती करायचे पण आठ दिवस दुकानावरच राहिले. अच्छा. नोकरीला वगैरे कोणी नाही का? समजा आपलं लोक स्वतः दुकान टाकायचं, स्वतः दुकानात काम करायचं. एकंदरीत आर्थिक परिस्थिती चांगली होती तुमची समजा? म्हणजे घर वगैरे चांगलं होतं, वाडा वगैरे? आमच्या गलीत मग आमचं घर चांगलं होतं. आमचं एक मनुष्य होते. अच्छा. ते चांगले होते. ते चांगलं. मग नंतर लग्न तुमचं केव्हा झालं समजा, वर्ष ते? आता ते सांगता येत नाही. 1962. अच्छा. बरं. आम्ही दोघं इकडे आलो. इकडे आले राहायला? तिथं आलो. तिथंच मग आता तिथं राहणं चालू. मी तर सर्व असं भीती वगैरे काही वाटली नाही की तुम्हाला, की बाबा आपण इतका मोठा निर्णय घेतो तर काही अडचण? नाही, भीती वाटली नाही. आले होते वडील सर्व आमच्या गोष्टी सर्व चालले ते. अच्छा. तर चल बाई तुला एक पाणी उतरू दिलं नाही मी, तो अशी केली असं.